आपण देव होय गुरु पडिये दे भाव गुरवी वासना अंती ते आपण पासी न्यावे बारा हे सांभाळे झाली अंगात निवारा योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावे करी तुगा म्हणे नाही विश्वास जामनी पावे आणि चारुनी पडिये दे भाव पुरवी वासना अंती ते आपण पासी न्यावे तालुका औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र भारत महाराष्ट्र औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुका डवाळा कंबाळा म्हणजे डवाळा या गावी सालाबाद प्रमाणे समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं झालेला वार्षिक कार्यक्रम गुरुपौर्णिमा वार्षिक कार्यक्रम गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं डवाळा या गावी 22व्या वर्ष आहे. 22व्या वर्षी आजचा हा कार्यक्रम इथं चालू आहे. गाव खेडेगाव आहे, लहान गाव आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. एवढा मोठ्या डवाळा लहान गावाने केवढा मोठा जनसमुदाय आहे. हा फार लोक आहेत, काही हजार लोक आहेत, हजारो लोक आहेत. विठ्ठल विठ्ठल मी फार थकलेला मनुष्य आहे. मला उभं राहता येत नाही, बोलता येत नाही. वास्तविक कीर्तनामध्ये उभं राहिलं ना, मला एक माणसाचा किंचित मात्र इथं संपर्क नकोय, संबंध नकोय. कीर्तन म्हणजे कीर्तन. त्या कीर्तनाला उभं राहिल्यापासून हे माणसं इतके येतात, ते हार तुरे घालतात. त्या हार तुऱ्याची आम्हाला काही आवश्यकताही नाही, गरजही नाही. हा सगळा कीर्तनाला अडथळा होतो. आता माणसं आहे, त्यांचं प्रेम आहे, त्यांची प्रेम भावना दुखावली नाही गेली पाहिजे, एवढाच अर्थ आहे. बाकी 17-15 हार मला कशाला घालता हो? 17-15 हार कशाला घालता? विठ्ठल करडैसे केले कटाकट, करविले तैसी गेली कटाकट. वाकडेची निट देवदाने, आतापर्यंत कीर्तन म्हणून बोलत गेलो आणि ते बरोबर आहे का चुकीचं आहे? भगवान नाले झाला. आम्हाला बोलायला लावलं त्याप्रमाणे आम्ही बोलत गेलो. चांगलं तरी तुझ्याच योगानं बोललो, वाईट झाले तुझ्याच योगानं बोललो. अंगामध्ये शक्ती बोलण्याची देणारा तूच आहे. साळुंकी बंजोळ बोलत सेवानी, बोशी कविता धनी वेगळाची. काय ना पामरे बोलावे उतरे, परिता विश्वंभरे बोलावेले. काय ना पामरे बोलावे उतरे,
विश्वंभरे बोलाले उत्तरे, परिचा विश्वंभरे बोलाले. हो, परमार्थ बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. परमार्थ नोये लेकुराच्या गोष्टी, परमार्थ नोहे लेकुराच्या गोष्टी. येते वावा पोटे अनुताप, भगवान अर्जुनाला सांगतात सामान्य गान होय, सामान्य गान होय. वडील मोठी आहे, साधा सुद्धा नाहीये. परमार्थाचं बोलणं फार मोठी गोष्ट आहे. वडील म्हणजे मोठी थोरली गोष्ट आहे ही. पर ते बोलो येईल पाहे, आधी ऐक, सांगू तुला पुढं. किती महत्वाची गोष्ट आहे. हे वेद मुखे झाले, मन पवन पांगोळले, रात्री वेन मावलेले नविशशी. परमार्थ म्हणजे हे तत्व आहे. ब्रह्म म्हणतात, परमात्मा म्हणतात. त्याचं वर्णन करणं सोपं आहे का हो? तिथं शब्द चालत नाही. शब्द व्यवहारात चालतो, दृश्य जगात चालतो. परमात्मा व्यवहारातला नाही, दृश्य जगातला नाहीये. दिसतो का आपल्याला? आहे, पण असूनही दिसत नाही. त्याच्या संबंधानं बोलणं सोपी गोष्ट आहे का? सांगा विठ्ठल. आणि यान महतो महियान. परमात्मा अणुपेक्षा सूक्ष्म आहे आणि मोठ्यात मोठा आकाश त्याच्यापेक्षा मोठा आहे. हे आकाशाचे पांघरून होय देखा. आकाशाचं पांघरून होतो तो. पांघरून व्यक्तीपेक्षा मोठा असत. आपले रग ब्लँकेट माणूस पांघरतो म्हणजे माणसापेक्षा लांबी रुंदीला मोठे येते. तसे या विश्वाला, या आकाशाचं पांघरून आहे भगवान. या आकाशाचा अंत पार आहे का? आकाशाचा अंत पार नाही. त्याचंही पांघरून तो आहे. त्याच काय वर्णन करणार हो? अवघड गोष्ट आहे. सामान्य गाण हे, साधी गोष्ट नाहीये ही. सांगता वडील मोठी आहे. वडील म्हणजे श्रेष्ठ, मोठी, चांगली, फार श्रेष्ठ गोष्ट आहे. परिचय बोलो येईल पाहिजे. सांगू आम्ही तुला. सांप्रत प्रस्तुत ऐके. ऐक आता मी काय सांगतो ते. इदं तु ते गुह्यतमं, इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे. यज्ञात्वा मोक्षसे शुभात्. जे कळला तर मी सांगतोय तो ते जर कळलं, अशुभात संसारात मोक्षसे. अशुभ संसार आहे. अशुभ आहे म्हणजे तो दुःखदायी आहे. अशुभापासून काय होईल? दुःख होईल. शुभापासून सुख होईल. शुभ म्हणजे चांगलं, अशुभ म्हणजे वाईट. वाईटापासून दुःखच होईल, चांगल्यापासून सुखच होईल. एक भगवान सोडला तर बाकी असंच जर दुःखरूप विश्व जगत, त्याच्यात काय आहे? तात्पर्य एक भगवान, तो सद्रूप चिद्रूप आनंद रूप आहे. त्याचं वर्णन गीतेत आहे. देव कळावा वाटत असेल, भगवान कळावा वाटत असेल तर गीताच वाचावी. कळला देव तर गीतेतून कळेल. ज्या कोणाला जसा काही आबडधोबड म्हणा, चांगला म्हणा, स्वच्छ म्हणा, निर्मळ म्हणा, अंधुक म्हणा, अस्पष्ट म्हणा, निदान नास्तिक नाही म्हणतात त्याला आहे एवढं तरी कळेल. याच्यापेक्षा आणखी काय सामर्थ्य पाहिजे? नास्तिकाला आस्तिक करणारी गीता,
हे भगवंताच्या मुखातून निघालेले अक्षर आहेत गीता म्हणजे. ते अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागे शेतकरी का उजळली देवी मशाल आहे, चैतन्याची स्मशाल आहे. गीता ब्रह्मावर प्रकाश आहे. त्या गीतेचा म्हणजे परमात्मा स्वरूपावर प्रकाश आहे. म्हणजे या गीतेच्या ज्ञानाच्या प्रकाशात परमात्मा स्वरूप कळत. म्हणून गीता सामान्य नाही. विठ्ठल विठ्ठल हो समस्त गावकरी मंडळी ढवळा ढवळा ढवळा. आमचे हे माळी साहेब आहेत. हा पीएस म्हणजे फौजदार साहेब. फौजदार साहेब इथल्या गावचे म्हणून वर्षाला कार्यक्रमाला भेटायला येतात. पण आता नोकरी आहे, फौजदार आहेत. ठाण्याला आहेत, सोलापूरला शहरात फौजदार आहेत. आणि ते इथं आलेले आहेत. गाव आहे त्यांचं. ते भेटण्याकरता दर्शनाकरता येते. तो तुमचं समाजाचं दर्शन झालं. एक विश्वरूप आहे, कथा कीर्तनातलं एक विश्वरूप आहे. या विश्वरूप भगवंताचं दर्शन घेतलं. त्यांची नोकरी आहे, रजा संपत आली, वेळेला जायला पाहिजे. आपण आला, धन्यवाद. आमच्या समाजाच्या वतीनं आणि गावकरी मंडळीला आम्हाला सगळ्याला आनंद झाला. खान जगा, आनंदात जगा, जे वेळ शरद शतम, शेकडो वर्ष जगा, सुखात जगा. या येता आपण धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. काय समाज हा विश्वरूप. कुठले लोक आले एवढे. हे वैजापूरचे नाहीत, वैजापूर तालुक्यातले नाही आहेत, गावचे तर नाहीत. वैजापूरचे एवढे तेवढे असतील, आसपासच्या गावाचे एवढे तेवढे असतील, याही गावाचे असतील बोटर मोजणे इतके. हा सगळा वैजापूर तालुक्यातून आलेला समाज आहे. आणि इथं जवळजवळ आमचे नाशिककर आले. ते आता नाशिक कोणीकडे, नाशिकचे माणसं इथं आले. ते एक मला भेटले, बोलले, म्हणून मी नाशिकचं नाव तुम्हाला सांगू शकलो. आता जे कोणी मला भेटले नाही किंवा कुठे सांगितलं नाही, तेव्हा असं कुठून आले असतील भगवान जाणे. पण नाशिकची सुद्धा इथं मंडळी आलेली आहेत. तेव्हा सगळ्या मंडळीला, आमचे गावकरी मंडळी, आपणा सर्वांचे ते आभारी आहेत. तुमचे सगळ्यांचे धन्यवाद. गातात आलात, आनंद आहे. आता लगेच कीर्तन संपलं की सगळ्याला प्रसाद आहे. प्रसाद आहे. मलाही जास्त वेळ बोलता येत नाही. मला आता उभं राहता येईल आणि बसलो ना मी खाली. कीर्तन तरी किती वेळ करणार आहे मी. या वर्षी ते कीर्तनाला येणार नव्हतो मी, आणि पुढच्या वर्षाचा माझा काय भरोसा आहे. पण आपली एक सेवा आहे, घडेल तेवढी सेवा कर. तुका म्हणे करा सेवा, आले जीवावरी तरी विठ्ठल. आले भागात करतो तुझे नाम उच्चार. आलं आपल्या हिश्श्याला भागाला वाटायला, ते माणसानं पार पाडावं, करावं. ही भगवंताची सेवा आहे, याला भाग्य लागतं. गावकरी मंडळाचं मोठं भाग्य आहे. आज गाव पाहिलं तर एवढे डवाळा, काय डवाळा लावा, फार वस्तू थोडी, फार लोक थोडे, पण केवढा मोठा हा कार्यक्रम. मोठमोठ्या गावाला, मोठमोठ्या लोकांना झेपत नाही.
गुरुपौर्णिमा, आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा गुरु व्यास आहेत. गुरु व्यास स्थानी आहेत. व्यासच गुरु. सगळ्या जगाला जो ज्ञान देतो तो गुरु. जगामध्ये जे ज्ञान दिलं ते व्यासाने दिलेले. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र. असा व्यासाचा मागोवा घेत आमचे ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर लिहायला बसले. भाष्यकारा तो वाद कुशीत. आचार्य आहेत, 4 आचार्य आहेत. द्वैती, अद्वैती, विशिष्ट अद्वैती वगैरे. त्या शंकराचार्य अद्वैती आहेत. तेव्हा भाष्यकार त्यांनी उपनिषदावर भाष्य लिहिलेलं आहे, सूत्रावर भाष्य लिहिलेलं आहे, म्हणून त्यांना भाष्यकार असं म्हणतात. आणि ते अद्वैती आहेत. ज्ञानेश्वर महाराज अद्वैती आहेत. तर मी जी गीतेवर टीका लिहितो, मी भाष्यकाराला रस्ता विचारित निघालेलो आहे. अनाडी माणूस माहित नाही, जायचंय पण रस्ता माहित नाही. काय हो मग आमच्या गावाचा कोणता रस्ता, काय हो आमच्या गावाचा कोणता रस्ता, विचारित जातो. तसं या गीतेचा अर्थ मी भाष्यकाराला विचारतोय. भाष्यकाराला अगोदर भाष्य लिहिलंय ना, अर्थ केलाय ना, म्हणजे त्यांच्या भाषाला धरून मी अर्थ करतोय. निवड भाषाला अनुसरून नाही तर कोणालाच अनुसरून नाही. भाष्यकाराविषयी आदर आहे, प्रेम आहे. अद्वैती आहेत म्हणून प्रेम आहे, आदर आहे. दोघे काहीचा काय आहेत. शंकराचार्य म्हणजे काहीचा काय आहेत. भगवान शंकराचार्य सगळे वेद, सगळे शास्त्र, सगळे पुराण, सगळं वाङ्मय जगातलं ज्याला ज्ञात आहे तो आचार्य होऊ शकतो. आचार्य कोणी होऊ शकत नाही. तेव्हा असे शंकराचार्य, बाकीचे आचार्य द्वैती आहेत, विशिष्टाद्वैती आहेत, केवळ अद्वैती आहेत, केवळ द्वैती आहेत. हे मत जगामध्ये. हे जग आहे, कशाचं जग आहे. जग म्हणजे काय. अहो तुम्ही आम्ही आलो या जगात राहतो, खातो पितो मरतो, कुठून आलो त्याचा पत्ता नाही. आणि आपण कशा करता आलो त्याचाही गंध वाढता नाही. आणि इथून कधी राहणार त्याचाही पत्ता नाही. अहो जगातून नुसतं आले काय, गेले काय, मेले काय. अहो कोण होत आपण, कुठून आलो, कोण आपण. आलो नव्हतो जन्मापूर्वी आपण, आज आहोत. नव्हतो मग कुठून आलो आपण. आहे का पत्ता. कोणी विचार करतो की या गोष्टीचा. नुसतं आले म्हणजे आले. ढोराला विचार करता येत नाही, जनावरला विचार करता येत नाही. खाण्यापिण्यापुरतीच बुद्धी त्यांची, त्यांची जास्त बुद्धी नाहीये. माणसाला अफाट बुद्धी आहे. इथून चंद्राला प्रदक्षिणा केली, चंद्राला प्रदक्षिणा माणसानं. 2-4 बाया यानात बसून गेल्या आणि चंद्राला प्रदक्षिणा घातली. 2-3 प्रदक्षिणा चंद्राला घातल्या. चंद्राचा 500 कोस लांबून आणि मग प्रदक्षिणा घालून इथं आल्या. 10-5 फुटावर इथं आलं, तिथून विमान ढासळून धाडतून आदळलं आणि मेल्या त्या. कुठून प्रवास सुका चंद्राला प्रदक्षिणा. आणि त्यांच्या मुक्कामाला इथं आल्या या गावी, या भूमंडळावर. आणि 5-25 अंतरावर आपटलं ते विमानात मेल्या. मला काय नशीब आहे, काय विचित्रपणा आहे, काय जग आहे. तेव्हा काय ते चंद्रावर घेऊन त्यांनी काय पाहिजे, चंद्रावर टेकले होते. चंद्रावरून दगड आणले तर एवढे कोणीतरी. काय शास्त्रज्ञ करीत असतील अभ्यास. म्हणजे चंद्रावरच्या दगडात आणि ह्या दगडात काय साम्य, किती फरक आहे. दगड माती तिथली सारखे असेल तर पृथ्वीचं चंद्राशी नातं सारखेपणा असेल तर. शास्त्रज्ञाचे शोध चालू आहेत. तिथं पाणी नाहीये चंद्रावर, इथं पाणी आहे.
पाणी म्हणून तर जीवाची वस्ती, तिथं पाणी नाही म्हणून जीवाची वस्ती नाही. जीवाला पाणी लागत, ते पाणी फक्त पृथ्वीवर आहे. बाकीचे नक्षत्र दिसतात, काही लोक असतो चंद्रलोकासारखे, तिथे पाणी नसल्यामुळं मनुष्य वस्ती जीव वस्ती नाही. सांगायचं तात्पर्य असा हा प्रयत्नवादी मनुष्य आहे. चंद्राचे दगडमाती इथे घेऊन आलाय, त्याच्यावर पलीकडे आणखी त्याची झेप आहे. उद्या शास्त्रज्ञ काय करतो काय शोध लावतो भगवान जाणे. पण असले हे बुद्धिमान शास्त्रज्ञ यांना देवाचा शोध लागत नाही, आणि देवाचा शोध यांच्या जन्मात कधी लागणं शक्य नाही. देवाचा शोध त्याचे शास्त्रज्ञ हे संत महात्मे आहेत. हे संतांचं शास्त्र नुसतं देवाच्या शोधा करताय. आणि याला देव सापडला संताला. देव कुठे आहे आणि कसा आहे? सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण करतो निज धन याद पाय भक्ताचे धन्य ब्रह्माजी काय ध्यान. पंढरपूरचा विठोबा याचं ब्रह्मदेवासारखे ध्यान करतायत. त्यांनाही कळत नाही, आकलन होत नाही, तुम्हाला आम्हाला काय कळायचं आहे. त्या विठोबाची कॅसेट आम्ही पाहिली, कालच पाहिली. कोणीतरी नगरच्या अवसरकर आडनाव, नगरच्या माळी समाजाचे आहे. चांगले विचार खाऊन पिऊन आनंदात आहेत, खाऊन पिऊन आनंदात आहेत. नवरा बायको दोघे अभिभक्त आहेत. पंढरीला आले होते, त्यांच्याजवळ त्या पांडुरंगाच्या कॅसेट आहेत, पंढरीच्या पांडुरंगाच्या. आम्ही पाहिला पण त्या कॅसेट आम्हाला काही पटलं नाही. पंढरीचा विठोबा आमच्या पाहण्यातला, त्या कॅसेट मधला ते काय आम्हाला. आता ते पंढरपूरच केलं, ते बडी पूजा करतायत, अंगावर कपडे नाही, पूजा करतायत, षोडशोपचारे, दही दूध मध गरम पाण्यानं असे पूजा करतायत. तो विठोबा पाहिला आम्ही, पण जरी पाहिला तिथं तर पाहायला भेटत नाही पूजा, इथं पाहिला आम्ही घरी, पण तो पटला नाही. आम्ही पूर्वी जो विठोबा पाहिला, हल्ली तुम्हाला जाणवत नाही. मंदिरात गर्दी आहे, आम्हाला एवढी तेवढी गर्दी सहन होत नाही. शरीर आमचं संपलं, आयुष्य संपलेलं आहे. आता कशाचं गर्दीत जात आहे. आता काय आपण गर्दीत एरवी जावं अवघड आहे. यात्रा तीर्थयात्रा होत नाही तीनदा गर्दीत आम्ही काळसाचं दर्शन घेतलं. हेच आमचं पांडुरंगाचं दर्शन आहे. सांगायचं तात्पर्य कॅसेट आहे, कोणत्या विठोबाचं आहे भगवान झाले. त्या कॅसेट म्हटला भगवान पाहिला, पण दर्शन झालं, पण समाधान नाही झालं. समाधान पंढरीच्या विटेवर जो विठोबा उभा आहे त्याचं दर्शन झालं म्हणजे समाधान होत. विठ्ठल विठोबा 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 इथून तिथून एकच आहे. मग पंढरीच्याच विठोबाचं एवढं काय, ब्रह्मांडात कुठेही विठोबा असेल. पंढरीच्या विठोबापेक्षा आणखी चांगल्या मूर्ती असतील कुठं, तरी पण पंढरीचा विठोबा म्हणजे पंढरीचा विठोबा. पंढरीचा विठ्ठला आपल्या इथे गावात विठोबा नाही का, मग एवढं लांब जायचं पंढरीच्या विठोबाचं दर्शनाला, आणि तिथं दर्शनही होत नाही, गर्दी खूप, असंच यावं लागतं. मग आपल्या विठोबाचं दर्शन घेतलं तर काय होतं.
विठोबा एकच आहे, आपला विठोबा तो विठोबा एकच आहे. पण आपल्या विठोबाच्या, आपल्या गावातल्या विठोबाच्या पायावर ज्ञानेश्वर महाराजांनी डोकं टेकवलंय का? निवृत्तीनाथ महाराजांचं डोकं टेकलंय का तिथे? त्याला पुंडलिकानं उभा केलाय का? त्या गावच्या मंडळीने ब्राह्मणाकडून उभा केला त्याला. मग हा विठोबा कोणीकडं, तो विठोबा कोणीकडं? त्याला पुंडलिकानं उभा केलाय. आणि तेव्हापासून उभा आहे तो पुंडलिकाच्या शब्दानं. पुंडलिक उभा राहा म्हटला पण बस म्हटला नाही. पुंडलिक भक्त आहे, तो उभा राहा म्हटला म्हणून त्याचे शब्द पाहिजे उभा आहे. तो बस म्हटलाच नाही. पुंडलिक भक्त बस म्हटला नाहीये, उभा राहा म्हटलाय. भक्ताच्या शब्दाचा अपमान करायचा नाही म्हणून अजून बसत नाही. कार्य पुंडा मातला असे झाले अजून बस म्हणत नाही. कृत त्रेत द्वापार कली 4 युग आहेत. 28 झाले म्हणतायत. युग 4च आहेत. 28 युग कोणते झाले? या 4चेच फेरे 7 सोळ झाले. ह्या 4चे 7 चौक 28. कृत त्रेत द्वापार कली 1 फेरा. कृत त्रेत द्वापार कली 2रा फेरा. कृत त्रेत द्वापार कली 3रा 4था 5वा 6वा असे 28 फेरे झाले 4 युगाचे. आणि युगे 28. कृत त्रेत द्वापार कली हे युग आहेत आणि 28. आणि 4 युगाचं एक नंतर 7 चौक 28. 7 मन्वंतर. 7 मन्वंतर झाले. मनु एक मनु आहे अधिकारी, त्याचा काळ आहे इतका त्याचा काळ. तेव्हा सांगायचं मन्वंतर आहे काय, युग काय. आता या पांडुरंगाला युगे 28 झाले म्हणतात नामदेव महाराज. तर ते काय जमत नाही. ते कसं काय ते नामदेव महाराज बोलले, त्यांचे शब्द आहेत ते, त्यांच्या शब्दात चूक नाही पण अर्थ समजत नाही. युगे 28. एखाद्या वेळी काय करतात, उगे 28. उगे म्हणजे गप बसलाय तर बोलत नाही. उगे 28 विटेवर उभा. युगे कुठे? युग गेली. उगे 28. मग 28 काय आहे? आता 28 काही लावा मग आपल्या हिशोबाला जमते. त्या पुंडलिकाला किती वर्ष झाले, किती युग झाले हिशोबात बसवत आहेत. ते उगे 28 काय युगे 28? शास्त्रीय प्रश्न आहे. आणि युगे 28 म्हटलं तरी चालत. हा परमात्मा आहे. हा युगाचीच काय गोष्ट काढली, ते युगापासूनच आहे काय. परमात्मा काल परवाचा आजच्या युगापासून आहे काय. युग कालच्या आजचे युग तर युगात त्याला मोजताच येत नाही. युगाच्या पूर्वीचा कधी काय त्याचा हिशोब नाहीये.
या सृष्टीला धरून उभं आणि माणसाला जीवाला धरून उभं. आणि जिथं माणूसच नाही, सृष्टीच नाही, आणि तिथं काय मोजता आता? कशाची युग आहे, कशाचा काळ आहे? आणि तो तर आहे, भगवान तर आहे. भगवान नाही असा काळ नाहीये, भगवान नाही अशी वेळ नाहीये. वेळ आणि काय त्याच्यावर आहे. वेळ काळावर तो अवलंबून नाहीये. तुम्ही आम्ही वेळा काळात जन्मलेले, संशय जन्माला अमुक साधी जन्म, इसवी सन शक्य आहे. अमुक काळी इमारत बांधली, अमुक काळी जन्म झाले, इतके वर्ष झाले. अमुक वस्तूला इतके वर्ष झाले. एक करता येते, वस्तूला जन्म, पदार्थाला जन्म, सृष्टीला जन्म आहे. भगवंताला जन्मच नाही. न जायते भूयते वा कदाचिन नायम भूत्वा भविता वा न भूया अजो नित्यश. आज आज म्हणजे ज्याला जन्म नाही तो आज आहे. आज म्हणजे नाही, ज म्हणजे जन्म, ज म्हणजे ज्याला जन्म नाही असा आहे तो. त्याला जन्मच नाही. त्याला कालचा परवाचा कलियुगातला आमच्या युगात होता आणि तमक्या युगात, त्याला जन्मच नाही. जन्मच नाही म्हणजे त्याला काळ लावता कसा बघ. ज्याचा जन्मच नाही तो जन्म अनादिकालचा आहे, त्याला काल मर्यादा नाही. भगवंताला काल त्याच्यावर आहे, तो कालावर अवलंबून नाहीये. काल त्याच्यावर. सृष्टी निर्माण झाली, तिथून काळाला आरंभ, तिथून मोजायला आरंभ. ब्रिटिशांनी इसवी सन मोजायला आरंभ केला. त्याच्यापूर्वी काही लोक नव्हते का, माणसं नव्हते का? आपलं शक्य किती आता 2005 बरोबर आहे का? शक्य 2005 आहे. शक्य 2005 वर्ष, 2005 वर्ष झाली का सृष्टीला? आपल्या लोकांनी काळ मोजायला आरंभ केला, त्याला 2005 वर्ष हे मोजायला आरंभ केला. बघा सगळं 2005 वर्षाचं सृष्टीचा आयुष्य आहे काय, जगाचा आयुष्य आहे का? तुम्ही सावध झाला तर मोजायला आरंभ केला. शिवाजी महाराज जन्मले, काळाला आरंभ झाला. शिवशक चालू आहे, अमुक इतका शिवशक आहे. इसवी सन आहे, आपला शक्य आहे. तेव्हा असा काही काळ आहे. एक काळ हल्लीचा आहे. या काळाचा अगोदरचा भगवान जुनाट जुगादीचे नाणे. जुग म्हणजे युग, आणि युगाच्या आधीच तो नाण जुनाट. जीर्णाती वृद्धापासून वृद्ध, फार म्हातारा आहे, फार जीर्ण आहे, वृद्धापेक्षा वृद्ध आहे. तोच वृद्ध आहे, त्याचा इतका दुसरा कोण वृद्ध नाही. वृद्ध म्हणजे वयस्कर, वयस्कर म्हणजे अगोदर. कंजोबा, आजोबा, बाप, चिरंजीव, त्यांचे मुलं, त्या मुलाचे मुलं, परंपरा आहे ना. तसा सृष्टी भगवंतापासून झाली, आणि ती झाली असं त्याला खूप. सृष्टी काय आजकालची नाहीये, याचे शास्त्रज्ञ हिशोब करतात. कोणी दगडावरून आयुष्यमान काढतात, हे दगड सापडतात. हा दगड किती जुना आहे, त्यावरून पृथ्वीला इतके वर्ष झाले. कोणाची बुद्धी कशात चालेल, कोणाची बुद्धी कशात चालेल, अभ्यासू लोक आहेत, त्यांचे अंदाज आहे, त्यांचे अनुमान आहे. ते एक शास्त्र आहे, अनुमान शास्त्र आहे, अंदाज हे शास्त्र आहे. काही गोष्टी प्रत्यक्ष नसल्या तर अनुमानानं करतात. अनुमान प्रमाणे, प्रत्यक्ष प्रमाणे. डोळा, कान, नाक, जीभ हे प्रत्यक्ष प्रमाणे.
याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणावं. या प्रत्यक्ष ज्ञानावर भागत नाही. सगळं प्रत्यक्ष ज्ञानावर भागत नाही. मनुष्य मुंबईला काम करतोय, त्याची बायको कोकणात, तो इकडं पेढे वाटतो कशाचे, मला मुलगा झाला, मला मुलगा झाला. अरे तू आमच्या जवळ, आम्ही 10-5 जण आहेत, त्या खोलीत तू आमच्या जवळ राहतो आणि आज आपण किती दिवसाची एकत्र आहेत, तुझ्या बायकोचा पत्ता नाही, तुला कशाचा मुलगा झाला रे, तू पेढे वाटतो. पेढे कसे वाटत? ती बायको इथं नाहीये, बायको आहे गावी, आहे मुंबईला. गावी जातो ना, काही काळ रजा काढून तिकडे राहतो, काही महिने उद्योग धंदा इकडे राहतो, उद्योग धंदा नसला घरी जाऊन राहतो. घरी बायको आहे, आई आहे, वडील आहे, मग तिकडे मुलगा झाला. ती बायको इकडे आलीच नाही, बायको तिकडे, म्हणून मुलगा तिकडे झालेला आहे. याचा अर्थ दिसला जरी नाही. मग तुला काय माहिती, तू तर इथं आहे. अरे बाबा पत्र आलं ना, पत्र आलं मला, प्रत्यक्ष माणूस नाही, प्रत्यक्ष डोळ्यानं पाहिलं नाही. तुला मुलगा झाल्याचं ज्ञान कसं? पत्र आलं, पत्र आलं, हे ज्ञानाचा प्रकार आहे. डोळ्यानं प्रत्यक्ष जसं आहे हे ज्ञान आहे, तसं शब्दानं एक ज्ञान होत आहे. आमचे वेद शास्त्र, ज्ञानेश्वरी, गीता, यानं जे ज्ञान होते शब्दानं ज्ञान होते. पत्रानं वर्तमानपत्र वाचलं ज्ञान, त्यानं ज्ञान होतं. शब्दानं ज्ञान होतं ना. शब्द हा बहुसार उपकाराची राशी, म्हणून चालवला मागे येतील तयासी. शब्द हा मोठा चांगला आहे, फार उपकार करतो तू. जगात सगळा व्यवहार शब्दानं चाललेला आहे. शब्दावर, भाषेवर, बोलण्यावर. आज शब्दावर जग चाललंय. आपण बोलतो, आपले शब्द लोक ऐकतात, लोक बोलतात ते शब्द आपण ऐकतो. आणि शब्दानं सगळा व्यवहार होतोय. शब्दाचे किती आभार मानावेत, उपकार मानावेत. शब्द नसेल, भाषा नसेल, व्यवहारच करणार नाही. सगळं ठप्प होऊन जाईल, काहीच करता येणार नाही. शब्दानं हा सगळं जग चाललंय शब्दानं. म्हणून शब्दाचे फार उपकार आहेत. आणि तो शब्द आमच्या परमार्थात, भगवंताचं नाव शब्द आहे, पण हे बाकीचे शब्द तुच्छ आहेत, व्यवहारातले आहेत, नाशवंत पदार्थाचे आहेत. पण भगवंताचं नाव आहे ते शुभ आहे, चांगलं आहे, मंगल आहे. मंगल, मंगलानांचं मंगलम, मंगलायतनो हरी. हरी मंगल स्वरूप आहे, त्याचं नाव मंगल स्वरूप आहे. ज्याचं स्वरूप मंगल स्वरूप आहे त्याचं नाव मंगल स्वरूप आहे. मंगल म्हणजे कल्याण. कल्याण, देवाचं दर्शन झालं तर कल्याण आहे, देवाचं नाव घेतलं तर कल्याण आहे, असे हे नाव आहे. आणि त्याच नावाचे आपले कथा कीर्तन आहेत, अभंग घेतो आपण. साधू संत महात्म्यांचे मुखातून निघालेले शब्द आहेत, तुच्छ शब्द नाही. सांसारिक लोकांचे शब्द तुच्छ आहेत. त्या शब्दात काय आनंद नाहीये, त्या शब्दात काय टिकाऊ अर्थ नाहीये. हे शब्द सगळे नाशवंत आहेत. नाशवंत शब्दाचे संसारी माणसाचे शब्द आहेत, त्याचे विषय टिकाऊ नाहीये. संसार आहे त्याचे सगळे शब्द आहेत. घट आहे, गाडगे, मडके. घट, गाडगे, मडके हे शब्द झाले, पण घट आणि गाडगा, मडकं हे अर्थ, शब्दाचा अर्थ टिकाऊ नाहीये. घट फुटला, गेला बोंबाला, त्याचा अर्थही गेला कोणी. घटत नाही तर घट, त्या शब्दाला काय गोकून काय करायचं. म्हणजे घट आहे त्याचा जो अर्थ घागर आहे, नाशिवंत आहे. तसं भगवान नाशिवंत नाही, म्हणून त्याचं नाव नाशिवंत नाहीये. बाकी सगळे संसारात सगळे शब्द नाशिवंत आहेत. त्याचे विषय धड नाहीत, त्याचे विषय चांगले नाहीत, त्याचे विषय टाकाऊ आहेत, त्याचे विषय तुच्छ आहेत, त्याचे विषय नष्ट होणारे आहेत. जे नष्ट होतो त्या नावात काय अर्थ आहे. भगवंताचं स्वरूप नष्ट होत नाही, म्हणून त्याचं नावही त्या स्वरूपाचं नाव आहे. ते स्वरूप नष्ट होत नाही, ते नाव कसं नष्ट होईल. त्या स्वरूपाला धरून नाव आहे ना.
आणि म्हणून भगवंताच्या स्वरूपाला धरून नाव असल्यामुळं आणि भगवंताच्या स्वरूपाला नाश नसल्यामुळं त्याच्या नामालाही नाश नाहीये. म्हणून त्याचं नामस्मरण करावं. आणि त्या नामात शक्ती आहे. त्या नामात भगवंत स्वरूपाची शक्ती आहे. तुमच्या आमच्या नावात काय शक्ती आहे? तुमच्या आमच्या नावात शक्ती नाही. तरी तुमच्या आमच्या नावात शक्ती आज की व्हायला पडते. 10 माणसं झोपलेच आहे. तिथे एक जण आला. त्या 10 माणसातल्या एका माणसाचं नाव आहे गोविंद. बाकीच्या वेगळे, कोणी राम आहे, कोणी कृष्ण आहे, कोणी विठ्ठल आहे, कोणी शंकर आहे, कोणी दगडा, कोणी धोंड्या, कोणी केरपुंज आहे. काहीच्या काही काही नाव सुपड्या. त्या खांद्याचं सुपडू पाटील. आता सुपडू पाटील आपलं सुपडू म्हणजे पाकड्याचं सूप, त्याचंच नाव सुपडू पाटील. त्याला आहे का काही देवाचं नाव तर ठेवायचं. सुपडू पाटील, केरपुंजे पाटील, वारी केरपुंजे पाटील. केराचा पुंजका म्हणजे केर किंवा केरन त्याला पूजणारा केरपुंजे. काय धड नाव आहेत राजा, त्याला चवण्यांचा होता नाही. नाव भगवंताचं, भगवंताचं नाव. गोविंदा गोविंद मनाला बघा गोविंद ते काया भेद नाही देवातया, भेद नाही देवातया, भेद नाही देवातया. गोविंदाच्या नावाचा जप केला. गोविंद गोविंद गोविंद. तर जप करणारा गोविंद रूप होतो. गोविंद रूप होतो. मग ध्यान कसा करताय, जप कसा करताय? परमार्थामध्ये जप माय ज्ञान जप करा. राम 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जप. या जपानात त्याचा जो अर्थ आहे रामकृष्ण हरीचा, तो रामकृष्ण हरीच्या अर्थात जर तल्लीन झाला तर तद्रूप होतो ना तो. आपण नुसतं राम 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 म्हणतो, नुसतं अक्षर तोंडाला म्हणतो. वृत्तीचे त्या रामाचा जो अर्थ आहे त्या अर्थात आपली वृत्ती नाहीये. तोंडाला राम राम म्हणतो, राम 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 राम. काय करावं? कालपासून वाट पाहतोय पण अजून आला नाही. राम 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 राम. आता एवढा म्हणजे असा भेद बघतो. राम 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 राम. या राम करण्यात जपत काय अर्थ आहे का? तात्पर्य तथ्य काय? तल्लीन झाला पाहिजे. गोविंद गोविंद म्हणा लागली आचंद. मग गोविंद ते काया शरीर जपानात तद्रूप वृत्ती झाली तर शरीर पालटत, शरीर बदलत. तितक्या दर्जाचं तितक्या योग्यतेचं चिंतन भजन मनन घडत नाही. त्याला जाना घडतात ते तद्रूप होतात. तुकाराम महाराजांच्या सारखे महात्मे विठ्ठलाचं भजन करीत होते, विठ्ठलाचं चिंतन करीत होते, विठ्ठलाचं ध्यान करीत होते. आणि प्रेमानं, प्रेम नसेल तर परमार्थात काय अर्थ आहे? प्रेमे विना भजन नाका विना आता विना वाचून परमार्थात प्रेम पाहिजे. प्रेम नसेल तर व्यर्थ आहे. प्रेम आणि भाव अर्थ एक.
भावेषु विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. तुमच्या आमच्या ठिकाणी भाव आहे, प्रेम आहे, आणि प्रेमानं तो देवाला भजवतोय. अहो देव त्याला भजवतो. आमचा विठोबा आहे, मनानं प्रेम करतात. काया वाचा मने झाला विष्णुदास, कायानं दास, मनानं दास, वाचेनं दास, आनंद एकनिष्ठ. असा जो देवाविषयी इतकं प्रेम त्याचं भगवंतावर, तो भगवान त्याच्यावर प्रेम करतो. तुकाराम महाराजांचे असा रात्रंदिवस भजन करतात. घरात भजन, गावात भजन, डोंगरात भजन, कोणीकडे गेलं तर भजन करतात. विठोबा विठोबा विठोबा, माझा विठ्ठल, माझा पांडुरंग, माझा देव, माझा विठोबा. खायला नाही, घरची परिस्थिती धड नाहीये, कोणी मान सन्मान करीत नाहीये, कोणी जवळ या म्हणत नाहीये, कोणी चांगलं म्हणत नाही. पण तुकाराम महाराज माझा विठोबा, प्रेम आहे विठोबा. प्रेमानं भगवान सांगतो. जे तुकाराम महाराज प्रेमानं भजन करतात त्या तुकाराम महाराजावर भगवंताचं प्रेम आहे. महाराज भगवंताचं प्रेम आहे, आणि भगवंताचं प्रेम, त्या प्रेमाचा अनुभव आल्यानं तुकाराम महाराज सांगतात, आम्ही ज्या भगवंताची सेवा करतो, ज्या भगवंताचं भजन करतो, या भगवंताची आम्ही पांडुरंगाची भक्ती करतो, तो आमचा पांडुरंग, तो माझा. आमचा म्हणजे वाटला अनेक ठिकाणी, माझा म्हणजे एकट्याच ठिकाणी आला. माझा आहे, आमचा वेगळे, आमचा म्हणणं म्हणजे सगळ्याचा झाला, म्हणजे अनेकाचा झाला, आणि माझा म्हणणं म्हणजे एकट्याचा झाला. तर सगळ्याचा द्या सोडून सगळ्याला आवडेल त्यांना आवडेल कोणी सांगा, पण मी आणि हा माझा पांडुरंग आहे. काय सांगू माझ्या पांडुरंगाचं माझ्यावर प्रेम, माझ्या विठोबाचा त्याचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा त्याचा प्रेम भाव. आपण ते देव होया गुरु, माझ्या विठोबाचा त्याचा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा त्याचा प्रेम भाव. घरी काय फोन आला, अडचण बोलावलं, चालले, तुम्ही कशाला उठले? अरे बाकीचे उठले कशाला? तुम्हाला काही प्रसाद खायचा असेल तर बघून घ्या, माझं कीर्तन संपलेलं आहे. तुकाराम महाराज सांगतात, आपण भक्ती करतो, तुकाराम महाराजांनी भक्ती केली, आपल्याला कधी माझा देव, माझा विठोबा, माझा पांडुरंग वाटतो का? तुकाराम माझं घर, पोरं बाळे माझे, धन संपत्ती माझी, सोयरेधारे माझे. अहो आपण माझं कोणाला म्हणतो? देवाला माझं म्हणतो का आपण? तुकाराम महाराज काय आपल्यापेक्षा वेगळे, घरात बाळाला माझं म्हणत नाहीत, पोरा बाळाला माझं म्हणत नाहीत. माझा कोण आहे? माझा विठोबा आहे, ज्याचं मी रात्रंदिवस भजन करतो, तो माझा आहे. काय सांगू त्याचं माझ्यावर प्रेम. आपणाची देवा उमेश शिंदे, नाशिक. खेडेगाव पावसाचा नियम नाहीये, आपण बराच वेळ बसलेले आहात. अभंग मोठा आहे, मागच्या वर्षी घेतला होता, या वर्षी आणि 4-5 चरण अभंग आहेत. आम्हाला वाटलं की निदान एखादा चरण प्रत्येक वर्षाला व्हावं, एक चरण.
म्हणून तोच अभंग घेतला. कोणी घ्या म्हटले, आमचा हे सगळा अभंग काही एका ठिकाणी होत नाही. मग 17 अभंग घेतले काय आणि एक अभंग घेतला काय. एका वेळेला एक चरण झालं, दुसऱ्या वेळेला दुसरं, तिसऱ्या वेळेला तिसरं, 5-4 वेळेला एकच अभंग घेतला. 5-4 वर्ष तरी चालण्यासारखं आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, माझा विठोबा. आज गुरु पौर्णिमा आहे आणि गुरु करावा लागतो. तो गुरु करावा लागतो. तुम्ही आम्ही गुरु करतो. तुमचं आमचं एवढं भाग्य नाहीये, एवढं नशीब नाहीये की तुम्हा आम्हाला एखादा दिव्य सद्गुरू भेटेल. मायवी गुरु आहे, दिव्य सद्गुरू आहे, अलौकिक सद्गुरू आहेत. मानवी सद्गुरू चांगलेच आहेत. दिव्य सद्गुरू भेटले तर भाग्य आहे. आपल्याला काय ज्ञानेश्वर महाराज, निवृत्तीनाथ महाराज सद्गुरू भेटणार. तुकाराम महाराज आपल्याला कसे सद्गुरू भेटणार. इतकं भाग्य नाही, इतकी पुण्यही नाहीये. पण सद्गुरू पाहिजे. मनुष्य जन्माला जे आले त्यांना, इतर जीवाला काय गुरुची गरज नाहीये. कारण की त्याला ज्ञान नाहीये, त्यांना उद्धाराची जिज्ञासा नाहीये. मनुष्य जन्म आहे तो जैने करता, खाण्याकरता, खाऊन मरून नरकाला जाण्याकरता मनुष्य जन्म नाही. मनुष्य जन्म म्हणजे एक शिस्त, एक पद्धत. कोण आहे आपण माणूस, काय करायला पाहिजे. नुसतं खाणं, नुसतं घरदार, नुसतं मुलं बाळ. अहो खाणं पिणं घरदार मुलं बाळ ते सगळं जीवाला आहेत. कोणत्या जीवाला संतती नाहीये. तीच माणसानं संतती फक्त वाढवली, घरोघर बंगलोच बांधले. अरे बाबा सगळे जीव आहे. चिमणी घरट बांधते ना झाडाला, मग चिमणी घरट बांधते. तू घर बांधून काय मोठं केलं. घर तर सगळेच बांधतात, जग बांधतात. घर बांधावं, घर असावं, मुलाबाळाच्या सुखानं राहावं. पण घर काय, मुलाबाळ काय, जगायचं कशा करता. अखेर उद्धार झाला पाहिजे. मनुष्य जन्माचा उद्धार कसा ना होईल. मनुष्य जन्माचा उद्धार आपल्याला कळत नाही. कळत नाही म्हणून गुरु पाहिजे. मनुष्य जन्माला येऊन काय करावं. परमार्थ करा. परमार्थ करा म्हणजे काय करावं. परमार्थ करावं जर वाटलं तर करावं काय. परमार्थ करा म्हणजे काय करावं, कसं वागावं, कसं चालावं, कोणत्या मार्गानं, कोणत्या पंथानं, कोणत्या रस्त्यानं, ते सांगणारा जो आहे, मार्ग दाखवणारा जो आहे, त्यालाच गुरु असं म्हणतात. व्यवहारात गुरु आहेत. शाळा, कॉलेज हे शिक्षण आहे. व्यवहारातले हे गुरुच आहे. ते सुतार काम, लोहार काम, सोनार काम, हे काम धंदे हे शिकावे लागतात. इथे गुरु लागतो. प्रत्येक व्यवहारात, प्रत्येक काम धंद्यात गुरुची आवश्यकता आहे. पण हे काम धंदे सामान्य आहेत, पोट भरायचे आहेत. या जीवाचा उद्धार करणारा गुरु सर्वात श्रेष्ठ. पोटापुरते झाले, फार झालं तर शिक्षण झालं, धंदोबिंदे, धंद्याला पैसा मिळेल, पैशाने पोट भरेल. म्हणजे संसाराला उपयोगी इतर गुरु आहेत. हे शरीर संपलं म्हणजे शिक्षण गेलंय, विद्या गेली, धन गेलंय. गुरुचा तेवढ्या पुरताच उपयोग आहे, जगण्यापुरता. तर जगण्याला विद्या देणारे गुरु हे व्यवहारातले गुरु आहेत. आणि उद्धारा करता साधन सामुग्री आणि मार्गदर्शन करणारे हे गुरु महत्वाचे. मनुष्य जन्माला आलो, खाऊन पिऊन तर राहतातच, पण उद्धार मनुष्य जन्माचं आयुष्य संपेलच, मरावं लागेल. मग आला 4 दिवस खाल्लं पिल्लं, 1 दिवस मेला. काय या मनुष्य जन्माचं काय केलं, उपयोग कोणता झाला, काय सार्थक झालं. गाढव जन्माला आला, खाल्ला पिल्ला मेला. माणूस जन्माला आला आणि खाल्ला पिल्ला मेला. वाघ सिंह जन्माला येतात, खातात पितात मरतात. सगळेच जन्माला येतात, खातात पितात मरतात. खाणं पिणं मरणं हे तर सहज आहे. माणसानं इतर जीवाप्रमाणेच खाल्लं पिल्लं मेला. अरे मग इतर जीवाचा तुझा फरक कोणता. मनुष्य जन्माचं काय नव्हतं. मग इतर जीव खात मरत नाहीत का, ते खातात पितात जगतात मरतात. मनुष्य खातो पितो जगला मेला. अरे इतर जीवात मनुष्य जन्माचं महत्व काय. मनुष्य जन्माचं महत्व यात आहे, खाऊन पिऊन जगणार नाही, जगण्याकरता खावं प्यावं. पाहून या झाडे ओरबडून पाला,
पाहून या झाडावर बडवून पाला आवडून विठ्ठला वाढ नाही म्हणलं बासुंदीपुरी श्रीखंड परमार्थ करायचा आहे. कुठून आणता श्रीखंड बासुंदीवर लिंबाचा पाला का पाहून या झाडे पहा झाड ओरबडून पाला आण पाला ओरबडून तो पाला खाऊन खाऊन विठ्ठला आळवावे भजन करायचं जबर फोडणीचा चवीचा फोडणीचा चवीचा काय उपयोग फोडणीचा चवीचा या तिखट मीठ याने शरीरामध्ये रोग होतात ना रोग कसे होतात काही खातात ना माणसाच खाण्याला टाइम आहे काय 2 पायाची फक्त शिडी खात नाही शिडी 4 पायाचा टेबल खात नाही टेबल फक्त काय खात नाहीत माणसं काही खातात झुरळ खातात उंदरं खातात उंदरं खातात झुरळ खातात बेडकं खातात लोक काय लोक आहे ते त्यांना वर्जा असं काही नाही सगळे काही ठिकाणी काही लोक साप खातात साप मेलेला साप तुकडे करून शिजून खातात सापही जिथं खातात तिथं माणूस काय खात नाही होत आहे काही खावं जीवाला मारू नये जीवाची हिंसा करू नये जीवाची हिंसा करून आपण जीवत आपल्यासारखा तो जीव आहे आपल्याला आपला देह प्रिय तसा त्या जीवाला तो देह प्रिय आहे त्या जीवाचं त्या देहावर प्रेम आहे आपल्या देहावर आपलं प्रेम आहे प्रत्येक जीवाला स्वतःचा देह प्रिय ना आवडत आहे आपण कशाला मारा म्हणून हिंसा करू नये हिंसा मा हिंसा सर्व भूतांनी कोणाही जेव्हा नगरो कर्म जीवाचा द्वेष करू नका मत्सर करू नका हिंसा करू नका मारू नका झाड पाला खायला पुष्कळ पदार्थ आहेत काही पदार्थ आहेत आजच्या काळामध्ये काही धान्य आहेत कष्ट करा पैसा मिळवा पैशाने सगळ्या वस्तू विकत मिळतात आणि खाऊन पिऊन शेवटी दांडम झाले लागले दष्टम पुष्टम लठ्ठम लुठ्ठम झाले लागले तर कशा करता दष्टपुष्ट झाले तरी भजन करा किडकिडीत असले तरी भजन करा निरोगी असले तरी भजन करा आणि रोगी आजारी असले तरी भजन करा तू काय म्हणे भजन प्रमाण काय धोरणपणा झाला भजन चांगलं मुख्य सुखाला कारण आनंद उद्धाराला कारण भजन कोणाचा या ब्रह्मांडाचा जो चालक मालक सूत्रधार त्याचा गतिर्वार्ता प्रभू साक्षी निवास शरणम प्रभव प्रलय स्थान निदानम बीजम अव्यम ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाच मी समर्थ आहे आणि या ब्रह्मांडाचा स्वामी मालक आहे मी निर्माण केलेले असा जो आहे त्याचं भजन करावं त्याची भक्ती करावी त्याची सेवा करावी विठ्ठल त्याची भक्ती केली तर भक्तीने तो प्रसन्न होतो आणि आपल्या भक्तावर प्रेम करतो माझा विठोबा आम्ही त्याची भक्ती करतो काय सांगू त्याचं प्रेम माझा विठोबाचा जगा सर्वश्रेष्ठ जग निर्माण करणारा देव आहे
करा त्याची सेवा भक्ती, पण त्याची सेवा भक्ती करायला देव कळावा लागतो आणि कळण्याकरता ज्ञान देण्याकरता लागतो. आता गुरु कृष्णांचा माझा विठोबाची सेवा करा, तो स्वतः गुरु आहे, तो जर प्रसन्न झाला तो होतो गुरु. आता गुरु कृष्णांचा माझा विठोबा त्याची सेवा करा, तो स्वतः गुरु आहे, तर तो गुरु जर प्रसन्न झाला तो गुरु होतो गुरु तो उपदेश करतो. आज माझजवळ कृष्ण होता, पांडवाजवळ कृष्ण होता. सेवा करा, तो स्वतः गुरु आहे, तर तो गुरु जर प्रसन्न झाला तर तो गुरु होतो गुरु तो उपदेश करतो. अर्जुनाजवळ कृष्ण होता, पांडवाजवळ कृष्ण होता. पांडवाचा उद्धार कसा झाला? जवळ कृष्ण आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्ण वंदनीय जगाचा गुरु होतो. कृष्णाचं ज्ञान आहे, वेद शास्त्र पुराण ज्ञान स्वरूप आणि ज्ञान रूप. आणि जगाचा गुरु ज्याचं ज्ञान आहे तो देऊ शकतो, जो ज्ञान देतो त्यालाच गुरु म्हणतात. या भगवान श्रीकृष्ण परमात्माने गीता हे ज्ञान दिलंय. गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. म्हणजे ज्ञान नाही का? मग अर्जुनाचा उद्धार नाही झाला का? मग गुरु नाही झाला का? गुरुना अर्जुनाचा उद्धार केला. ज्ञान गीता सांगितले ना, गीता सांगितलं उद्धरलो की तुझे पाय शिवतले आत. कृष्णा तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो माझा उद्धार झाला. तुम्हाला गीता ज्ञान दिलंय, म्हणून तू माझा गुरु. कृष्णाला गुरु केले, कृष्णाला अर्जुनाला उपदेश ज्याला सेवा करा तो स्वतः देव आहे, तर तो देव जर प्रसन्न झाला तो गुरु तो उपदेश करतो. अर्जुनाजवळ कृष्ण होता, पांडवाजवळ कृष्ण होता. पांडवाचा उद्धार कसा झाला? जवळ कृष्ण आहे. कृष्ण वंदे जगद्गुरु, कृष्ण वंदनीय जगाचा गुरु. कृष्णाचं ज्ञान वेद शास्त्र पुराण ज्ञान स्वरूप आणि ज्ञान रूप. जगात सेवा करा, तो स्वतः देव आहे, तर तो देव जर प्रसन्न झाला तो गुरु होतो गुरु तो उपदेश करतो. अर्जुनाजवळ कृष्ण होता, पांडवाजवळ कृष्ण होता. पांडवाचा उद्धार कसा झाला? जवळ कृष्ण आहे. कृष्णं वंदे जगद्गुरुं, कृष्ण वंदनीय जगाचा गुरु होतो. कृष्णाचं ज्ञान वेद शास्त्र पुराण ज्ञान स्वरूप आणि ज्ञान रूप. आणि जगाचा गुरु ज्याचं ज्ञान आहे तो देऊ शकतो, जो ज्ञान देतो त्यालाच गुरु म्हणतात. या भगवान श्रीकृष्ण परमात्माने गीता हे ज्ञान दिलंय. गीता कोणाला सांगितली? अर्जुनाला. म्हणजे ज्ञान नाही का? मग अर्जुनाचा उद्धार नाही झाला का? मग गुरु नाही झाला का? गुरुना अर्जुनाचा उद्धार केला.
ज्ञान गीता सांगितले ना, गीता सांगितलं उद्धरलो की तुझे पाय शिवतले आज. कृष्णा तुझ्या पायाला स्पर्श करून सांगतो माझा उद्धार झाला. तुम्हाला गीता ज्ञान दिलंय आणि तुझ्या ज्ञानानं मी उद्धरून गेलो आणि म्हणून तू माझा गुरु आहे आणि म्हणून गुरुच्या योगानं उद्धार होतो. अर्जुनानं कृष्णाला गुरु केलं, कृष्णानं अर्जुनाला उपदेश केला. रडत बसला कुरुक्षेत्रावर जाऊन. देवाजवळ युद्धाला गेला. माझा राग दोन्ही सैन्याच्या मध्यभागी नेहमी उभा कर. अर्जुन सांगतो कृष्णाला, कृष्ण घोडा हाकणार आहे सारथी, तो रथी आहे योद्धा. सांगितलं अरे कुरुक्षेत्रावर माझा दोन्ही सैन्याच्या मध्यभागी रथ नेऊन उभा कर. काय भगवान आहे. अर्जुनाचा सारथी झालाय घोडे हाकणारा मला. काय प्रेम आहे. काही या प्रेमाला काही ताळमेळ. भगवान आहे घोडे हाकतो. अर्जुन माग बसलाय, हा घोडे हाकत. बरं हाके ना का घोडे चैनीनं म्हणजे नाही हो. घोडे जिथं जायचं तिथं रथ गेला. अर्जुन रथातून उडी मारलं की गेला बैठकीला बसायला गाडीवर. हा घोडे हाकणार आहे, याला ते घोडे सोडायचे, त्याच्यावर पाठीवरचं काय ते खोगीर काढायचे. रथ बाजूला घोडे बाजूला, पुन्हा ते नेऊन बांधायचे, पाणी पाजून बांधायचे, त्याला चारा घालायचा आणि ते पुन्हा त्याला काही खाद्य घालावं लागतं. हरभरे बिरभरे काही घालावे लागतात. हे सगळे कुठाने कृष्ण करतो. आणि तो चैन्यानुसार रथात बसतो आणि रथातून उडी मारून होऊन जातो आणि सगळ्या रथाचा खटाटोप कृष्ण करतोय. आणि रथाची गरज अर्जुनाला आहे. योद्धा तो आहे का घोड्याला त्याचा हात आहे का. थोडी मोठी सेवा केली. अर्जुनाचे घोडे तुझे अनंत कोट ब्रह्मांड सर्व समर्थ भगवान. काय त्या अर्जुनावर प्रेम आहे कोणाचं. प्रेम प्रेम आहे अर्जुना. घोडे घ्यावेत, रथ हाकावा, घोड्याला दाना चारा चारा करावा. कोण भगवान आहे ना आणि अर्जुनावर प्रेम आहे ना. मग काय प्रेम आहे हे. अर्जुन भक्त आहे ना, मग भक्तच तर म्हणतात ना माझ्या विठोबाचा कैसा प्रेम. कृष्णच विठोबा आहे म्हणून माझा जो कृष्ण विठोबा आहे पांडुरंग आहे. काय त्याचा प्रेम भाव सांगू, काय त्याचा प्रेमपणा भक्ताविषयी, काय भक्तावर त्याचं प्रेम. त्याला सीमा नाही. हा तो देव आहे, देव तो स्वतः देव आहे. पण गुरु आम्हाला दुसरा गुरु करायची गरज नाही. संसारात उद्धरून जाण्याकरता गुरु करावा लागतो. गुरु बिना कोण बतावे बाबा, गुरु बिना कोण बतावे यमघाट भ्रांति की पहाड़िया नदिया बिचमो अहंकार की लाट. अहंकार है. अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम. हे मोठमोठे हे जीवाच्या पुढे मोठमोठे अडथळे ते. काय देवाकडे जातो. देवाकडे जाणं सोपं आहे का.
अहंकारी, मी अमुक आहे, मी तमुक आहे, मी जाऊ करेल, मी चाऊ करेल, मी असा आहे, मी तसा आहे, मला काय समजलं. अहंकारी एवढी मोठी अहंकाराची लाट आहे. ही देवाकडे जाऊ देत नाही, देव आवडत नाही, देव पटत नाही. आणि म्हणून अहंकार नकोय. अहंकार नासा भेद लगे निंद्या ओवळा विठाला करता गुरु लागत असतो मार्गदर्शक. गुरुनं मार्गदर्शन केल्याशिवाय मार्गानं वाटाड्या लागतो ना. वाटाड्या असला तर रस्त्याची चूक भूल होत नाही. वाटाड्या जसं डोंगरात हिमालय पर्वत, त्याच्या हिमालयाच्या रांगाच्या रांगा असतात आडव्या, आणि तिथं गाव, तिथं वस्त्या. फार राहणं अवघड आहे. तिथं तर नेमका वाटाडा पाहिजे. कोणाकडे जायचं? आमच्याकडे. मग तुमच्या गावातला आमचा तो कुठं राहतो? त्या गावातल्या माणसाला. तो माणूस डोंगरात किती फिरेल? कुठं फिरेल? डोंगरामध्ये उंच प्राणी असतात, लांडगे आहेत, वाघ सिंह आहेत. सोपी गोष्ट आहे का? म्हणून वाटाड्या पाहिजे, सुखरूप रस्त्यानं नेणार. तसं देवाकडे जायचंय, वाटाड्या पाहिजे, मार्ग सुखाचा पाहिजे, अडचणीचा नको. सुखरूप चाली हळू हळू संतली, हळू हळू संतली, हळू हळू संतली. हो, ही सुखरूप चाल आहे. टाळ, विना, पकवाद, भजन. काय त्रास आहे आम्हाला? हे टाळ ह्या रस्त्यानं चाललो ना आम्ही. हे काय हा रस्ता आहे? हा मार्ग आहे. देवाकडे जायचा मार्ग आहे ना. आज गुरु पौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमा कसा करतात? गुरु कोणत्या मार्गाने चालव, कसं चालव हे सांगतात. त्या गुरुच्या उपकारातून उत्तर होण्या करता जे काही करायचं ती पौर्णिमा म्हणजे आज गुरुपौर्णिमा. गुरुचे उपकार म्हणा, गुरु उद्धार करतात. गुरु आपलं जे ध्येय जिथं पोहोचायला पाहिजे तिथं नेऊन पोहोचवतात, कृतार्थ करतात. गुरुदाविली वाटा येऊन एक तीर्थता, धुवून अमरता बुद्धीचा तेने. तात्पर्य, गुरुनं दाखवलेल्या रस्त्यानं चालवं लागतं. परमार्थ तसा कळेल कसा? भजन करा. भजन करा म्हणजे काय? भजन करावं म्हणजे काय करावं? कोणाचं करावं, कसं करावं, काय करावं? कोणतं सांगणार, शिकवणार पाहिजे. आळंदीला कसं जावं, पंढरीला कसं जावं, तुम्ही जाऊन काय करावं? सांगणारा, शिकवणारा मार्गदर्शक लागतो. व्यवहारात लागतो, संसारात लागतो. आई आपल्या मुलीचं लग्न झालं, शहाणी झाली, ती आई शिकवत असतं मुलीला, बाळे सासरी कसं वागावं, आई शिकवत असते मुलीला. गुरुच व्यवहारात बाप मुलाला शिकवतो. अरे तो तिकडे चालला ना, आपण तिथं असा असा वाघ, बरं चांगला वाघ, काही बोलू नको, भरू नको, काही कोणाच्या वस्तूला हात लावू नको. बापाही सांगतो, आईही सांगते. हे गुरु माहिती का? हे व्यवहारात एवढा एवढा व्यवहार आहे, त्याचा सांगणारे शिकवणारे लागतात. सांगून शिकून जो मार्गदर्शन करतो त्यालाच गुरु म्हणतात. आणि आज गुरु पौर्णिमा आहे, ही अध्यात्म ज्याला म्हणतात, परमार्थाचं ज्ञान ज्याला म्हणतात. सगळ्या ज्ञान श्रेष्ठ परमार्थ ज्ञान, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान. संसाराचं ज्ञान हे विज्ञान आहे, परमात्मा स्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान. तुझं ज्ञान सांगेन तसे विज्ञानाची. मी तुला आत्मज्ञान सांगेल, पण विज्ञान असं सांगेल. विज्ञान म्हणजे प्रपंच ज्ञान.
अर्जुना तुला असं वाटेल की मला प्रपंचाचं ज्ञान कशाला सांगता बघ, अहो मला फक्त परमार्थाचं ज्ञान सांगा उपयोगी उद्धाराला. अरे बाबा अगोदर संसाराचं ज्ञानच मला सांगावं लागेल. संसार तुला चांगला कळला, संसार जेवढा आहे तेवढा कळला की त्याच्या पलीकडे जे आहे तो आहे परमार्थ. पृथ्वीची मातीची दगडाची हद्द संपली, त्याच्या पुढे समुद्राची हद्द आहे. पृथ्वीची हद्द संपली, पुढे पाणी आहे, पाणी म्हणजे समुद्र, समुद्राची हद्द. संसाराची हद्द संपली, परमार्थाची हद्द आहे. परमार्थाची हद्द आहे हे सांगण्याकरता शिकवण्याकरता गुरु पाहिजे, गुरु पाहिजे. परमार्थात गुरु पाहिजे. गुरु बिना कोण बतावे बात, गुरु वाचून रस्ता मार्गदर्शन कोण करील परमार्थात. आणि म्हणून आज ही पौर्णिमा गुरु पौर्णिमा आहे, गुरु पौर्णिमा आहे. गुरु मार्गदर्शन करतात, त्यामुळे जीव परमात्मा स्वरूपाला बोलतो, म्हणजे कृतार्थ होतो, उद्धार होतो. ज्या गुरुच्या कृपा आशीर्वादानं कृपा दृष्टीनं जीव उद्धार होतो, जीवाचा उद्धार होतो. त्या गुरुला काय द्यावं, काय द्यावं उपकारातून उत्तीर्ण व्हावं, काहीच देता येत नाही. बाकीच्या उपकारातून उत्तीर्ण होता येईल, गुरुच्या उपकारातून उत्तीर्ण होता येत नाही. जीवाचं सर्वस्व कल्याण करणारे गुरु आहेत. ती गुरु पौर्णिमा आज आहे. आणि आज गुरु कोण, मानवी गुरु. ज्याला मिळत नाहीत नाहीला जे मानवी गुरु का मिळेनात. मानवी गुरु अगोदर मिळेल तर ठीक आहे, पुढे मिळायचे तर चांगले गुरु मिळतील, पण गुरु पाहिजेत, मानवी गुरु. आणि देवच गुरु जर भेटला तर मानवी गुरु जर कल्याण होत. आणि जिथं देवच गुरु भेटे, देव हा देव आहे आणि देवाकडेच जायचंय. तो देवाकडे जरी जायचं झालं, देव जवळ असला तर देवाकडे जाता येणार नाही, देवाकडे जाता येणार नाही. गुरु असला तरच देवाकडे जाता येईल. देव जवळ असून उपयोग नाहीये काही, गुरु जवळ असला तरच उपयोग आहे. देवाचं ज्ञान गुरुला आहे, देवाचं ज्ञान जीवाला नाहीये, जीवाला किंमत नाहीये. गुरु म्हणजे काय आहे ही किंमत कळावी, अर्थ कळावा. अर्थ कळला तर त्या गुरुचा लाभ घेता येईल. गुरु म्हणजे काय अर्थच नाही कळला. गुरु जवळ असला, बाप चांगला आहे, पण मुलं बाप आहे, आपला बाप आहे, प्रेमात खेळण्यात हेटाळणीत अवहेलनेत बापाचं आयुष्य गेलं, कोणाचं आयुष्य गेलं. दुसऱ्या तिसऱ्याने त्याला गुरु केलं, परमार्थाचं ज्ञान घेतलं आणि ते उद्धरून गेले, मुक्त झाले. जवळचे तसेच राहिले, त्याला कळलं तर उपयोग करूनच घेतला नाही. उपयोग जर करून घेतला नाही तर त्याला दोष कोणाचा. म्हणून गुरु कळावा. आणि गुरु मानवी असण्यापेक्षा जर भाग्य असेल आणि जर देव गुरु मिळाला तर, तुकाराम महाराज असे भाग्यवान. मानवी गुरुचं द्या सोडून त्यांनी मानवी गुरु कोणी केलाच नाही. तुकाराम महाराज त्यांनी जे जे गुरु केले ना, आणि ते गुरु त्यांचे सगळा विचित्र प्रकार आहे. त्यावेळेला कोणी नव्हते का संत, कोणी नव्हते का शास्त्री, कोणी नव्हते का विद्वान पुराण. संत तर कोणी नव्हतं का त्यावेळेला. पंढरी आळलेला तुकाराम महाराज कोणालाच केलं, तुकाराम महाराज गुरुच केला नाही कोणा. एक करीते गुरु गुरु मोठा भारू शिष्याचा, होते गबाळ शिष्याचा. ते गुरु 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 करतात आणि एवढी गुरगुर गुरगुर करीत राहतात.
पुरुष नाही पाय चालली मनुष्यपदी कुतकुतरी. गुरु बोलला बसता गुरु लोके शिष्य चित्तात हार का. गुरु कशा करतात? चैनी करता, मजा करताय का? गुरु परमार्थात काही एक लाभ आहे तो मिळावा म्हणून आहे. संसार आहे, या संसारात जो पोळलेला आहे त्याला चटके बसलेले, त्याच्या अंगात 10 आहे, चित्तामध्ये 10 आहे. ताप आहे, तो चित्तातला संसाराचा ताप जावा, ताप जावा. ताप जाण्याकरता डॉक्टर, वैद्य आणि गोळी औषध. तसा ताप जाण्याकरता गुरु पाहिजे. संसाराचा ताप, संसार तापे तापलो संसार तापे तापलो परिचारा सेवा कुटुंबाचे. संसाराच्या तापानं तापलेले हा ताप घालवणारा कोण आहे? ताप घालवणं आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक ताप, त्रिविध ताप. हे ताप घालवतील कोण? तर संत महात्मा, संत महात्मा. आणि म्हणून संताकडे जा, संताकडे जावं लागतं. तो तुकाराम महाराज फार भाग्यवान. संत गुरु होतात, उपदेश करतात, ताप घालवतात. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या विठोबाचं काय प्रेम सांगू आपल्या भक्तावर. अहो तो आम्हाला गुरु शोधायलाच नको, गुरु धुंडाळायला नको, गुरु करता कुठं आम्हाला जायला नको. आम्ही ज्याची सेवा करतो, भक्ती करतोय, तो पांडुरंग आहे, तो विठोबा आहे, तो विठ्ठल आहे, तो पंढरीनाथ आहे. तो ज्याची आम्ही भक्ती करतो तो आमचा पांडुरंग. त्याचा आपल्या भक्तावर एवढं प्रेम आहे की त्या भक्ताला दुसरीकडे कुठं गुरु करायची गरज नाहीये, गुरु करायची गरज नाही. का? अहो तो आमचा विठोबा, भक्तावर इतकं प्रेम आहे की तो स्वतः देवता आहेच आहे, पण तो गुरु होतो माझ्या विठोबाचा. त्याचा माझ्या विठोबाचा आपण ते देवा माझ्या विठोबाचा प्रेमभाव, प्रेमळपणा, प्रेमळ स्वभाव काय सांगू. अहो तो दूर आहे पण आमचा गुरु तोच आहे. म्हणून आम्हाला दुसरा कोणी गुरु करायची कुठं गरज आहे? आम्हाला दुसरा गुरु करायची गरजच नाही. कोणी शास्त्री आहेत, कोणी विद्वान आहेत, पंडित आहेत, कोणी इकडचे तिकडचे लोक आहेत. अरे हा तुकाराम, अरे हा परमार्थ चांगला आहे, पण याने गुरु नाही केला अजून. जाणं त्याच्याकडे, त्याला सांगा अरे तू परमार्थ करतो आणि तुला अजून गुरु नाही. अरे आमचे महाराज बघ ना मग. अरे तू महाराजाकडे, आमच्या महाराजाची माळ घाल, आमच्या महाराजांना गुरु कर. आमच्या महाराज बघ, अनेक महाराजांचे वशिले शिष्य तिकडे जात आहेत. आमच्या महाराजाला महाराज गुरु करा. तुकाराम महाराजांनी गुरु केले म्हणजे त्या गुरुचं महात्म्य वाढेल ना, त्या गुरुची पूजा वाढावी, महात्म्य वाढावं, तुकाराम महाराजांनी मानावं. म्हणून तुकाराम महाराजाकडे मागे लागलेले गुरु. अरे जा सांगा मी महाराज असा, मलाच गुरु कर. तुकाराम महाराजाकडे, अहो आमचे गुरु, आमचे गुरु. अहो ते तुम्ही गुरु करा ना, तुम्हाला गुरु कुठे आहे? अहो गुरु असं धारलाय. ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केला. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज नाही होते, पण ज्ञानेश्वर महाराजांनी गुरु केले, नामदेव महाराजांनी गुरु केले. त्याच्याबरोबर पांडुरंग आहे आणि पांडुरंगांचे दोघं एकत्र जेवतात, दोघं एकत्र जेवतात. मग त्या नामदेव महाराजाला कशाला गुरु करायला पाहिजे?
नामदेव महाराजाला पांडुरंग एकत्र जेवतोय, इतका लढा आहे. शेवटी त्या नामदेव महाराजाला गुरु करा. तुम्हाला गुरु नाही, आमचे महाराज महाराजाला गुरु करून घ्या. तुकाराम महाराज जायला मला गुरु, अहो मला कशाला गुरु, काय करायचं मला गुरु, अहो मला आहे ना गुरु. अहो कुठे, अहो माझा विठोबा, काय सांगू त्याचा प्रेमपणा प्रेमभाव. अहो तो आमचा देव आहे, तो आमचा गुरु आहे. माझा विठोबाचा गळा प्रेम, विठोबा पांडुरंग देव आहे. कोण आहे विठोबा, कुठून आला, कसा झाला, देव कसा सांगायला वेळ नाहीये. भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणजेच विठोबा आहे. श्रीकृष्ण हा भगवानच आहे ना. गीतेमध्ये गीता सांगतायत, गीता सांगितली अर्जुनाला, तेव्हा व्यासाने श्रीकृष्ण उवाच लिहायला पाहिजे. श्रीकृष्ण म्हणाला अर्जुनाला, श्रीकृष्ण उवाच तो कुठे घेते. व्यासाने काय केलं श्रीकृष्णाच्या बोलण्याला, श्री भगवान उवाच. कृष्ण म्हणजे भगवान आहे. व्यासाला कळतो, व्यासाला. आपण व्यास होता म्याड म्याड शहाणा लागतो देव ओळखायला. कृष्णाला मारायला घालले, शिशुपाला घालले, देव ओळखता आला काय, दुर्योधनाला ओळखता आला काय. देवजवळ असा म्हणजे कळत असतो काय, ओळखता येत असतो काय. ओळखायला एक पुण्य लागत, ओळखायला एक बुद्धी आहे. बुद्धी तर जवळ जवळ बसला तर देव ओळखता येत नाही, देव मानणार नाही. आणि देव जवळ नसतो का आपल्या कधी, देव जवळ नाही, देव कुठं दूर आहे. देव सगळ्याच्या आत जवळ आहे. ओळखता येत नाही, ओळखता येत नाही म्हणून दूर आहे. देव दूर आहे काय, देव कोणालाच दूर आहे. सर्व तो जो व्यापून आहे तो दूर कसा हो. अणु परमाणू पासून मध आकाशापेक्षा व्यापक आहे, तो दूर कसा, ओळखता येत नाही. तो ओळखण्याकरता गुरु पाहिजे. आणि गुरुचं ज्ञान मिळालं शिष्याला म्हणजे त्याला यथार्थ ज्ञान. तुकाराम महाराज सांगतात, माझा हा विठोबा पांडुरंग, आम्हाला दुसरा गुरु करायची गरज नाहीये. काय सांगू विठोबाचा प्रेमळपणा, त्याचा आमच्यावर प्रेम. आमचा तो विठोबा आहे, आमचा तो देव आहे, आमचा तो देवच आहे. म्हणून आम्हाला दुसरीकडे गुरु करायला नको. अहो तो आमचा विठोबाच आमचा गुरु आहे. तोच गुरु होतो, तोच आम्हाला उपदेश करतो. आपणाचे साडेपाच वाजले. किती वेळ झाला, कितीला सुरुवात झाली, 3. 5:30 म्हणजे 2.5 तास कार्यक्रम झाला. फार वेळ झाला, फार लोक जमलेले आहेत. आबाल वृद्ध स्त्री पुरुष. गाव ढवाळा 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 गाव आहे. समाज फार जमलाय. किती हजार लोक असतील मला काही शास्त्र कळत नाही, पण हजारो लोक इथे. या सगळ्यांनी आता पंगत धरायची. 2.5 तास कीर्तन झालंय, सगळ्यांनी पंगत धरायची. पुढचा विषय सांगायला वेळ नाही.
याच अभंगावर पुढच्या वर्षी जगलो तर तुम्ही जगा आणि या. विषय सांगायला वेळ नाही तर आम्ही तरी काय करू. लताबाई सोमवंशी तुम्हाला 1100 रुपये दिले वकील. लताबाई सोमवंशी धन्यवाद धन्यवाद. करा भजन. आणि बोलता येत नाही. चालत आलेला कार्यक्रम किती वर्ष झाले? 22 वर्ष आज 22वां साल आहे कार्यक्रमाचं. 22 वर्ष झाले. प्रत्येक वर्षाचा कार्यक्रम एका दिवसाचा. गुरुपौर्णिमा 22 वर्ष झाले. 22 वर्ष झाले. 22 वर्ष झाले. आजचं 22वां वर्ष आहे. तालुका औरंगाबाद जिल्हा महाराष्ट्र भारत भारत महाराष्ट्र औरंगाबाद जिल्हा वैजापूर तालुका डवाळा 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 कंबाळा म्हणजेच डवाळा डवाळा या गावी सालाबाद प्रमाणे समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं लहान समस्त गावकरी मंडळी डवाळा यांच्या वतीनं चालत आलेला वार्षिक कार्यक्रम गुरुपौर्णिमा. वार्षिक कार्यक्रम गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आज गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं डवाळा या गावी आज 22वां वर्ष आहे. 22व्या वर्षी आजचा हा कार्यक्रम इथं चालू आहे. गाव खेडेगाव आहे. लहान गाव आहे. द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत. एवढा मोठ्या डवाळा लहान गावाने केवढा मोठा जनसमुदाय आहे हा. फार लोक आहेत. काही हजार लोक आहेत. हजारो लोक आहेत. विठ्ठल धन्यवाद धन्यवाद. करा भजन करा सेवा. मनुष्य जन्म आपल्याला गुरु भेटेल. गुरु भेटावा परमार्थ करावा उद्धरून जावं. उद्धरला करता परमात्म्याचं नामस्मरण करा. तो कसं विठ्ठल जय जय विठ्ठल वडे वापुडे करा क्षमा पराग महाराज नाही विचारला जे कादम्या करा क्षमा पराग महाराज. म्हणे ज्ञानेश्वरा राधा पायापैकी करा क्षमा पराग महाराज. ज्ञानदेव तुका ज्ञानदेव नाही